ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, आपण पाहताय माझा विशेष। मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। आतापर्यंत पीजी मेडिकलचे जे काही प्रवेश झालेले आहेत ते वगळता शैक्षणिक किंवा नोकऱ्यांमध्ये आता मराठा आरक्षण देता येणार नाहीये। त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती लावली आणि त्याची वैधता तपासल्यानंतरच ही स्थगिती उठवण्यात येणार आहे। हे प्रकरण आता घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलंय। 5 सदस्यीय घटनापीठ जे आहे ते याची वैधता तपासून पाहणार आहे आणि त्यानंतरच आता मराठा आरक्षणाचं भवितव्य काय आहे ते ठरणार आहे। त्यामुळे नेमकं पुढे चित्र काय असू शकतं याच विषयी आपल्याला चर्चा करायची आणि चर्चेमध्ये सहभागी होत आहेत या प्रकरणातले याचिकाकर्ते विनोद पाटील, काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील सुद्धा आपल्यासोबत असतील। आपल्यासोबत शिवसंग्रामचे नेते विनायक पाटील चर्चेत सहभागी होणार आहेत। माझ्यासोबत सुप्रीम कोर्टातले वकील दिलीप तौर असतील आणि त्याचबरोबर राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सुद्धा आपल्यासोबत आहेत। मी सुरुवातीला जाईन दिलीप तौर यांच्याकडे। ॲडव्होकेट तौर, आता न्यायालयामध्ये आज जी काही सुनावणी झालेली आहे तर आज दिवसभरात नेमकं काय घडलंय, न्यायालयाचं नेमकं म्हणणं काय आहे या सगळ्या संदर्भात? हे बघा, जेव्हा मराठा आरक्षणाचा निकाल बॉम्बे हायकोर्टने दिला त्याच्यानंतर इथे सुप्रीम कोर्टमध्ये काही ज्या काही घडामोडी झाल्या, म्हणजे आमची केस पेंडिंग होतीच, परंतु 2 अशा महत्वाच्या केसेस, इकॉनॉमिक वीकर सेक्शनचे 10% आरक्षण सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेलं आहे आणि दुसरी तामिळनाडूची केस तुम्हाला माहिती असेल, ह्या दोन्ही केसेस पेंडिंग होत्या आणि त्याच्यामध्ये ह्या केसेस लार्जर बेंचकडे गेल्या पाहिजेत म्हणून अर्ज दाखल झालेले होते आणि त्या अनुषंगाने इकॉनॉमिक वीकर सेक्शनची केस ही लार्जर बेंचकडे गेली। आता त्या केसमध्ये असे काही मुद्दे आहेत जे मराठा आरक्षणाच्या केसमध्ये सुद्धा उचलले गेलेले आहेत, जसं की 50% वर आरक्षण देता येत नाही, नंबर 1, आणि जी काही घटना दुरुस्ती झालेली आहे 102वी, त्यानुसार राज्य सरकारला बॅकवर्ड क्लास आयडेंटिफाय करण्याचा अधिकार आहे की नाही। आता हे असे 2 मुद्दे जे आहेत हे घटनेच्या मूळ गाभ्याशी रिलेटेड आहेत आणि जी काही इकॉनॉमिक वीकर सेक्शनची केस आहे त्यामध्येही असे मुद्दे उपस्थित असल्यामुळे आणि त्या केसेस लार्जर बेंचकडे रेफर केलेले असल्यामुळे आम्ही याच्यामध्ये एक ऍप्लिकेशन केलं असं माझ्या 2 पार्टीनी। तर सर, मी थोडंसं आपल्याला थांबवते, आज न्यायालयात काय झालं जाणून घेणारच आहोत। तत्पूर्वी नारायण राणे बोलतायत। मराठा आरक्षणाबद्दलचा निर्णय या संबंधीची प्रतिक्रिया मी व्यक्त करतो। मराठा आरक्षणाच्या संबंधी सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण खंडपीठाकडे पाठवित असता कोर्टाने शिक्षण आणि नोकरीमध्ये मिळणाऱ्या आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे। मला याबद्दल एवढंच म्हणायचं आहे, राज्य सरकार, महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षण देण्याच्या मानसिक स्थितीमध्ये नव्हतं। त्यांची इच्छा मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसल्यामुळेच त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या केससाठी नावाजलेला वकील एकही केला नाही, नामांकित वकील एकही केले नाहीत। 2 साधे वकील नात्यागोत्यातले त्यांना उभं केलं। मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यामध्ये, आरक्षण मिळवून देण्यामध्ये हे दोन्ही वकील कमी पडले। याला पूर्ण जबाबदार राज्य सरकार आहे असं माझं मत आहे। मित्र, आता राज्याचं अधिवेशन 2 दिवसाचं अधिवेशन संपलं। विधिमंडळाचं अधिवेशन 2 दिवस मनाला पटत नाही, पण कोरोनामुळे जरी आपण धरलं की 2 दिवस हे अधिवेशन जे झालंय त्याची थोडी चर्चा करणं आवश्यक आहे की राज्याच्या जनतेला 2 दिवसाच्या अधिवेशनाने काय दिलं हा विषय महत्त्वाचा आहे।
माझ्याकडे विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे दोघांची भाषणं आहेत. पहिला दिवस अधिवेशन अर्धा दिवस चाललं, शोक प्रस्ताव मांडून संपवलं दुपारी 2:30 वाजता, 1:30च्या समोर काहीतरी संपलं. दुसऱ्या दिवशी पुरवण्या मागण्या, 11 काय 12 बिलं, एवढं सर्व कामकाज असताना सत्तारूढ लोकांनी जो हैदोस घातला अधिवेशनात, त्यांनी जी भाषणं करून लांबवायचा प्रयत्न केला आणि वारंवार हाऊस स्थगितीमुळे बिलाला वेळ मिळाला नाही. बिलं तर विदाउट चर्चेशिवाय मंजूर, 11-12 बिलं विदाउट चर्चेशिवाय मंजूर. पुरवण्या मागण्यावर चर्चा नाही. फक्त विरोधी पक्ष नेत्यांनी, माननीय देवेंद्र फडणवीस यांनी, यांचा अभ्यासपूर्ण भाषण मी वाचलं. त्यांनी या राज्यात आज कोणत्या कोणत्या समस्या आहेत, कोरोनामुळे निर्माण झालेल्या अडचणी, समस्या कोणत्या आहेत, जनतेला जगणं कसं अशक्य होऊन बसलेलं आहे, या संबंधी सविस्तर त्यांनी आपले विचार मांडले. काय हो मुख्यमंत्री, कशाला उत्तर दिलं का एखाद्या प्रश्नाला? आज बेकारी आहे, वाढते आहे. आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, मजुरांचे प्रश्न आहेत, बेकारीचा प्रश्न आहे. उद्योजक असो, शेतकरी असो, सगळ्या लोक आज एवढे अडचणीत आहेत. अनेक लोकांना मी ज्या कॅटेगरी सांगितल्या त्यांच्या घरात आज अन्न नाहीये, भयावह परिस्थिती आहे. तर दोन्ही वकील मराठा आरक्षणासंदर्भात बाजू मांडण्यामध्ये कमी पडलेले आहेत असा आरोप केलेला आहे नारायण राणे, आणि सरकारला त्याने आरोपीच्या पिंजऱ्यात बसवलेला आहे. आपण आता आपल्या चर्चेकडे वळूया. ॲडव्होकेट दिलीप तौर आपल्याला आज न्यायालयात काय झालं त्याबद्दल सांगत होते. ॲडव्होकेट दिलीप तौर, आपला मुद्दा पूर्ण करा. मी ह्या मुद्द्यावर होतो की ईडब्ल्यूएसचं जे काही आरक्षण आहे तो जो लार्जर बेंचकडे गेलेला असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि मराठा आरक्षणाच्या केसमध्ये जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते सिमिलर असल्यामुळे आम्हीही ती मागणी त्याच्यामध्ये केली. याच्यामध्ये जवळजवळ 10च्या वर अर्ज दाखल झालेले होते आणि प्रत्येकाने अशी मागणी केली होती की ही जी केस आहे ही सुद्धा 5 जजेसकडे रेफर केली जावी आणि घटनापीठाने ही केस ऐकावी. याच्यावर जवळजवळ 7 ते 8 दिवस आर्ग्युमेंट चालले सगळ्या बाजूनी आणि त्यानंतर आज कोर्टाने निकाल दिला. जो काही पहिला मुद्दा, जो मेन आणि महत्वाचा मुद्दा आहे की ही केस लार्जर बेंचनी ऐकली पाहिजे, ते कोर्टाने मान्य करत हा रेफरन्स जो आहे तो चीफ जस्टिसकडे पाठवलेला आहे आणि चीफ जस्टिसला याच्यानंतर 5 जजेसचं कॉन्स्टिट्यूशन करून त्याकडे ती केस जाईल. हा झाला पहिला भाग. परंतु जो दुसरा भाग आहे ज्याच्याशी तुम्ही कन्सर्न आहात तो म्हणजे की सुप्रीम कोर्टने ही केस रेफर करता वेळेस कायद्याला स्टे दिलेला आहे सो फार ॲज ऍडमिशन अँड अपॉइंटमेंट्स आर कन्सर्न. अजून ऑर्डर बाहेर आलेली नाहीये, परंतु आम्ही जेवढं प्रोनाऊन्स करताना जेवढं ऐकलं त्याच्या बेसिसवर तुम्हाला सांगतोय की ह्या पद्धतीची ऑर्डर झालेली आहे. बोला. आपल्यासोबत काँग्रेसच्या नेत्या हेमलता पाटील सुद्धा आहेत. हेमलता पाटील, राणेंनी थेट आरोप केलेला आहे की राज्य सरकार कमी पडतंय, की वकील देताना सुद्धा त्यांनी नात्यागोत्यातले 2 कुठचे तरी वकील उभे केले, असा थेट धडधडीत आरोप केलेला आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे हेमलता पाटील यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. विनोद पाटील या प्रकरणामधले याचिकाकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. विनोद पाटील, राज्य सरकार बाजू मांडायला कमी पडतं असा नारायण राणे यांनी आरोप केलेला आहे. तुमचं काय म्हणणं या संदर्भात? निश्चित मागच्या काळामध्ये सुरुवातीच्या दिवसापासून राज्य सरकार आल्यापासून आम्ही सातत्याने मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही असं पॉइंट आउट करत होतो. परंतु आमचं दुर्दैव असं आहे की आम्ही एखादी गोष्ट पॉइंट आउट केली तर ते राज्य सरकारला ते आमचे आरोप वाटायचे. आमचा मुद्दा असा होता की तारीख येऊन थांबलेली आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये देखील विरोधकांच्या वतीने 2 वेळेस इंटरिम ऑर्डरच्या संदर्भात प्रयत्न झाले आणि 2 वेळेस वेगवेगळे निकाल मराठा आरक्षणाच्या बाबत मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिले. प्रश्न एवढा आहे की राज्य सरकारमध्ये 3 पक्षाचे हे सरकार आहे, 3 नेते याच्यामध्ये जबाबदार आहे, परंतु कोणीही मराठा आरक्षणाबाबत जबाबदारी घेत नव्हतं. आता जसं आदरणीय तौर साहेबांनी दिल्लीवरून माहिती दिली
तीच माहिती मी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता 27 फेब्रुवारीला दिल्लीला जाऊन मागणी करतोय प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे करा. राज्य सरकार 6 महिन्यानंतर ही मागणी करतं. याचा अर्थ राज्य सरकारची तज्ज्ञांशी चर्चा झालेली नव्हती. हे आरक्षण जर टिकलं तर पुढे येऊन स्वागत स्वीकारायचं आणि हे आरक्षण टिकेलच असा गैरसमज त्यांचा होता. न्यायालयामध्ये बाजू मांडल्यावर आरक्षण टिकलं जातं. न्यायालयाचा निर्णय सर्वांवर बाउंड असतो आणि राज्य सरकारने जर गांभीर्याने घेतला असता तर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या रणनीत्या न्यायालयामध्ये करता आल्या असत्या, परंतु तसं करण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे. दुर्दैव आमचं आहे की मागच्या काळामध्ये देखील आम्ही 50 पेक्षा अधिक युवकांनी बलिदान दिला, आम्हाला न्याय मिळू शकला नाही. आज पीजी ऍडमिशनचा विषय आहे, एमपीएससी मध्ये ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचा विषय, अगदी 11वी 12वीच्या ऍडमिशन्स मध्ये असलेल्या भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. न्यायालयामध्ये आता नेमकं काय ऑर्डर येते, मागच्या निर्णयाला स्थगिती मिळते का उद्यापासून भरतीला स्थगिती मिळते, हा फार मोठा गोंधळ संभ्रम समाजासमोर त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि दुर्दैव असं की निवडणुकीच्या काळामध्ये मराठा समाजाचं समर्थन मागायचं आणि आरक्षण टिकवताना मात्र गायब व्हायचं, अशी दुटप्पी भूमिका या राज्य सरकारने घेतली. तुमचा मुद्दा लक्षात आला. आपल्याला आणखी मुद्दे आपल्याला बोलायचे आहेत, मी पुन्हा एकदा येते आपल्याकडे. हेमलता पाटील यांच्याशी संपर्क प्रस्थापित झालाय. हेमलता पाटील, थेट आरोप आहे हा सरकारवरती, सरकार कमी पडतंय, सरकार गंभीर नाहीये पुरेसं मराठा आरक्षणासाठी, आणि नारायण राणे यांनी तर थेट आरोप केलाय की सरकार चांगले वकीलही देऊ शकत नाहीयेत. नारायण राणेंच्या आरोपाबद्दल मला कुठलीही कमेंट पास करायची नाहीये, त्यामुळे त्या संदर्भात मी काही बोलू इच्छित नाही. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकार कुठेही या संदर्भामध्ये कमी पडलेलं नाहीये. आजचा दिवस हा नक्कीच दुर्दैवी आहे आणि अनाकलनीय असा निर्णय असं म्हणावं लागेल की एकीकडे आपण घटनापीठाकडे जाण्यासाठी मंजुरी देतो आणि एकीकडे स्थगिती देतो. तेच ईडब्ल्यूएसच्या प्रकरणामध्ये अशा पद्धतीने होत नाही. त्याला एंट्रीम म्हणजे लार्जर बेंचकडे जायचं आणि एंट्रीम हे करायचं, ऑर्डर न्यायालयाच्या निर्णयावर आपण शंका उपस्थित करताय. अनाकलनीय आहे आणि शंका उपस्थित करत नाही, परंतु हे का घडलं हे लक्षात येत नाही. आणि जोपर्यंत न्यायालयाची प्रत आपल्या हातामध्ये पडत नाहीये आणि नक्की न्यायालय काय म्हटलेलं आहे तो जोपर्यंत समजत नाही, त्याबद्दल तोपर्यंत त्याच्यावरती काही भाष्य करणं हे चुकीचं होईल. परंतु वाईट तर नक्की वाटलेलं आहे, परंतु ज्या वेळेला आपल्याकडे न्यायालयाची प्रत आपल्याला उपलब्ध होईल त्यावेळेला राज्य सरकार या सगळ्या स्थितीचा परत एकदा आढावा घेईल आणि त्यामध्ये जे काही योग्य आहे, जे काही करावं लागेल, यामध्ये कुठेही जबाबदारी झटकण्याचा विषय नाहीये. जबाबदारी आम्ही घेतलीच आहे आणि ती आम्ही पार पडणार आहोत. परंतु त्यामध्ये नक्की काय घडलं याच्या संदर्भामध्ये थोडा वेळ द्यावा लागेल. जोपर्यंत प्रत आपल्या हातात पडत नाही तोपर्यंत काही बोलणं हे चुकीचं होईल. ठीक आहे. अभय देशपांडेंकडे सुद्धा आपल्याला जायचं आहे आणि विनोद पाटील यांच्याकडे आणखीन काही मुद्द्यांविषयी त्यांची कॉमेंट घ्यायची आहे. मात्र एका छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया चर्चेमध्ये पुन्हा एकदा, लगेचच छोट्याशा ब्रेक नंतर परत येऊया. पाहत रहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय एबीपी माझा. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरती स्थगिती आणलेली आहे आणि त्याचविषयी आपण चर्चा करतोय. अभय देशपांडे आहेत आपल्यासोबत, राजकीय विश्लेषक आहेत. अभय देशपांडे, नारायण राणेंनी थेट आरोप लावलाय. आता विनोद पाटील सुद्धा असंच म्हणतात की सरकार म्हणावं तेवढं गंभीर नाहीये. आज न्यायालयाने जो काही निकाल दिलेला आहे, आपली पहिली प्रतिक्रिया त्यावरती? नाही, मला वाटतं की सरकारने या संदर्भामध्ये म्हणजे आज सुद्धा कोर्टामध्ये मुकुल रोहतगी असतील, कपिल सिब्बल असतील, तेही उपस्थित होते. हा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस म्हणजे हे सगळं प्रकरण आलं होतं, म्हणजे थोडीशी पार्श्वभूमी सांगतो की इंदिरा सहानी केसमध्ये ज्यावेळेस 92 साली नोव्हेंबर 92 मध्ये निर्णय आला की 50% जास्ती आरक्षण देता येणार नाही. नंतर तामिळनाडूने 69% आरक्षण टिकवण्यासाठी ते 9th शेड्यूल मध्ये टाकलं. 9th शेड्यूलचा ज्युडिशियल रिव्ह्यू होत नाही अशात हे होतं. पण 2007 साली सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की 9th शेड्यूलच्या खालचेही निर्णय आलेले कायदेही त्याच्यावर समीक्षा होऊ शकते. आता या परिस्थितीमध्ये ज्याचा उल्लेख मगाशी तौर साहेबांनी केला की जे म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बलांचं आरक्षण असेल किंवा तामिळनाडूचं आरक्षण असेल, त्या आरक्षणात जशी पूर्ण पीठाकडे गेली आहेत, तसंच हेही एक स्ट्रॅटेजीचा पार्ट म्हणून मला वाटतं की सरकारने मराठा आरक्षणाचा विषय घटनात्मक पीठाकडे द्यायला भूमिका घेतली. विनोद पाटलांनी त्याची सुरुवात केल्यानंतर सरकारने त्याला दुजोरा केला आणि त्याला पूरक अशी भूमिका घेतली. प्रश्न असा की ते 2 आरक्षण
पूर्ण पीठाकडे जाताना त्यांना स्थगिती देण्यात आली नाही, पण या आरक्षणाला मात्र स्थगिती देण्यात आलेली आहे. दुसरा मुद्दा मगाशी विनोद पाटलांनी त्याचा उल्लेख केला की ह्याचा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट लागणार आहे का, तर मला वाटतं की आजच्या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की पीजीचे ऍडमिशन जे आहेत त्या पीजीच्या ऍडमिशनच्या संदर्भात ते आता जे झालेली प्रोसेस आहे त्याच्यात इंटरव्हीन करू नका, ते कंटिन्यू राहतील. आणि हे आरक्षण स्क्रॅप केलेलं नाहीये, त्या आरक्षणाला स्टे दिलाय, स्थगिती दिली आहे, त्याच्यामुळे लगेच त्याचा इफेक्ट होणार नाहीये. पण एक निश्चित आहे, मला वाटतं की तौर साहेब त्याच्यावर जास्ती प्रकाश टाकू शकतील की त्या आरक्षणाला स्थगिती देऊन ते पूर्णपीठाकडे गेलेलं नाही, पण हेच याला स्थगिती देण्यात आली. हा फरक कशामुळे झाला, त्याचं कारण काय, म्हणजे निर्णयावर भाष्य नाही करता येणार, पण त्याच्या म्हणजे सरकारकडून प्रेयर बरोबर त्याच्या कारणांच्या मुळाशी त्याचा शोध घेतलाच पाहिजे. आपल्याला खूप महत्वाचा मुद्दा मांडला. तौर सर, काय कारण असू शकतं? ही केस जेव्हा इथे चालू झाली तेव्हा असे 2 ते 3 इंटरिम ऍप्लिकेशन करण्यात आले होते काही विद्यार्थ्याकडनं की तुम्ही याला असा प्रॉब्लेम आहे आणि दे वर आस्किंग स्टे. आता विषय असा आहे की सुप्रीम कोर्टचे 2 प्रकारचे जजमेंट आहेत. एक अशा प्रकारचा सेट आहे की तुम्ही एखादा लेजिस्लेशन असेल त्याला तुम्ही स्टे तुम्हाला देता येत नाही, आणि याची असंख्य उदाहरणे तुम्हाला देता येतील. अॅट्रॉसिटीमध्ये जे काही अमेंडमेंट करण्यात आली त्यात मीच पिटिशन केलं होतं, त्यालाही स्टे दिला नव्हता कोर्टनी. त्यानंतर तुमचं EWS आरक्षण आहे त्याला स्टे दिलेला नाहीये. असे कित्येक उदाहरणं तुम्हाला देता येतील. परंतु त्याचबरोबर असे अपोजिट साईडचे सुद्धा काही उदाहरणं आहेत की ज्यामध्ये लार्जर कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे केस गेलेली आहे परंतु कोर्टाने त्याला स्टे दिलेला आहे. तर या स्टेच्या बाबतीमध्ये सुनावणी कोर्टासमोर झाली. कोर्टाने दोन्ही बाजूचं म्हणणं स्टेवर सुद्धा ऐकून घेतलं. पहिल्या सेट ऑफ आर्ग्युमेंटमध्ये कोर्टाने ही केस लार्जर बेंचकडे का दिली जावे किंवा का गेली जाऊ नये याच्यावर आर्ग्युमेंट्स घेतले, आणि शेवटच्या दिवशी कोर्टाने स्टे दिला गेला पाहिजे की नाही दिला पाहिजे यावर त्यांनी कोर्टाने आर्ग्युमेंट्स ऐकले आणि त्याच्यानंतर ही ऑर्डर पास केलेली आहे. आता ही ऑर्डर आतापर्यंत आलेली नसल्यामुळे कोर्टाने नेमकी काय रिझनिंग त्याच्यामध्ये दिलेली आहे हे आपण बोलणं म्हणजे ते प्रिझम्पशनवर बोलणं होईल. तर ऑर्डर आल्यानंतर आपण याच्यावर रोखठोकपणे व्यवस्थितपणे याच्यावर बोलता येऊ शकतो. ठीक आहे, एक छोटासा ब्रेक मी पुन्हा एकदा घेणार आहे. लगेचच परत आपल्याला ही चर्चा अशी सुरू ठेवायची आहे. छोटासा ब्रेक, लगेचच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय एबीपी माझा. आपण मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जी स्थगिती दिलेली आहे त्याविषयी चर्चा करतो. विनोद पाटील आहेत आपल्यासोबत. विनोद पाटील, आज न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे तर या निर्णयासंदर्भात राज्य सरकार कमी पडतंय असं तुम्ही म्हणतायत, तर तुमच्याच पावलावरती पाऊल टाकत राज्य सरकारने सुद्धा दुजोरा दिला होता, पूरक भूमिका घेतली होती असं अभय देशपांडे म्हणतात. राज्य सरकार कुठे कमी पडलं असं वाटतं? लीगल सपोर्ट देण्यात राज्य सरकार कमी पडलं, मथळा या म्हणजे ज्या पद्धतीने या आरक्षणाची उभारणी व्हायला पाहिजे होती त्यात कमी पडलंय, नेमकं कुठे कमी पडलं असं वाटतं? सुप्रीम कोर्टामध्ये एखादी केस लढत असताना त्याच्यामध्ये एक रणनीती, एक फुल प्रूफ प्लान लागत असतो. प्लान असा असतो की ज्यावेळेस वारंवार विरोधकांच्या वतीने सुनावणी घ्या अशी मागणी करत होते, लॉकडाऊनच्या भीषण परिस्थितीमध्ये ज्यावेळेस माणसाला माणूस दिसत नव्हता अशा परिस्थितीमध्ये देखील विरोधकांच्या वतीने 2 वेळेस न्यायालयामध्ये पिटिशन करण्यात आली, रिक्वेस्ट करण्यात आली की या प्रकरणामध्ये अंतरिम आदेश द्या. हे सर्व होत असताना आमच्या ज्यावेळेस लक्षात आलं की न्यायालयामध्ये प्रेशर वाढत आहे, फोर्स वाढत आहे, तर आम्ही 5 न्यायमूर्तींची मागणी केली आणि त्याच्यावरती चर्चा सुरू झाली. हेच जर का राज्य सरकारने 5-6 महिन्यापूर्वी अशाच पद्धतीने एखादं पाऊल जर उचललं असतं तर या मागच्या 3-4 सुनावण्या झाल्या असत्या. कारण त्यावेळेस न्यायालयामध्ये 2 वेळेस इंटरव्ह्यू ऑर्डर झाल्या होत्या, 2 वेळेस न्यायालयाने ते निर्णय दिले होते. पहिल्या दिवशी निर्णय आला होता की पीजीच्या ॲडमिशन संदर्भात आम्ही भाष्य करणार नाही, प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेस त्याच्यामध्ये आला की फायनल आउटकम करून, ज्यावेळेस न्यायालयाने एखादी गोष्ट फायनल आउटकमच्या अनुषंगाने मराठा आरक्षणाला हे लागू राहील असं सांगितल्यानंतर पुन्हा त्याच्यासाठी विरोधकांच्या वतीने फोर्स करण्यात आला. हा जो मधला 6-7 महिन्याचा टाइम जो काही गेला
याच्यामध्ये अगोदर जर प्लॅनिंग करून हे डायव्हर्ट जर केलं असतं, कायद्याच्या भाषेत डायव्हर्ट जर केलं असतं, तर निश्चित आजची परिस्थिती वेगळी आलेली असती. आणि राज्य सरकारने नेमकं सपोर्ट केला म्हणजे काय केलं, राज्य सरकारची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि आम्ही मागणी केली हे प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे पाठवा. कारण जसं तौर साहेबांनी सांगितलं ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये स्थगिती नाही, जसं देशपांडे साहेबांनी सांगितलं तामिळनाडू आरक्षणाबाबत भाष्य नाही, मग आमच्यासारख्याची रास्त मागणी होती प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे जावं, कारण त्याचा जो निर्णय होईल तो मराठा आरक्षणाला निर्णय लागू होईल, कारण त्याच्यामध्ये 50% मर्यादा ओलांडलेली आहे, याच्यामध्ये 50% मर्यादा ओलांडलेली आहे. आणि मग याच्यामध्ये राज्य सरकार कमी कुठं पडलं तर राज्य सरकार रणनीती बनवण्यामध्ये कमी पडलं. राज्य सरकारने आमच्याशी 1000 बैठका घेऊन उपयोग होत नसतं. वकिलांनी काय बाजू मांडली पाहिजे, आज कोणती स्टेप केली पाहिजे, आज काय गोष्ट कोर्टामध्ये केली पाहिजे, या सर्व बाबी जर राज्य सरकारने सिरियसली घेतल्या असत्या तर निश्चित चित्र आज वेगळं असतं. परंतु आम्ही अजूनही उमेद सोडलेली नाहीये. आता ऑर्डर थोड्या वेळात येणार आहे, त्या ऑर्डरमध्ये नेमकं काय येतं हे आल्यानंतर आम्ही आमचा पुढचा प्लॅन त्या ठिकाणी तयार आहे आमच्याकडे. हेमलता पाटील, राज्य सरकारची स्ट्रॅटेजी कमी पडली, राज्य सरकारने जो कायदेशीर सपोर्ट द्यायला पाहिजे होता तो कमी पडला, थेट आरोप आहे विनोद पाटील यांचा. त्याला हवे होते त्या पद्धतीचे वकील, निष्णात वकील दिले. त्यांनी कोर्टामध्ये आर्ग्युमेंट अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं. ऑनलाईन सुनावणी नको होती त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने भूमिका घेतली. राज्य सरकारने सर्व संघटनांना एकत्र घेऊन कशा पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे. आता कोविडच्या काळामध्ये प्रत्यक्ष भेटणं जरी शक्य नसेल तर त्या सुद्धा मीटिंग 2 वेळा झाल्या. परत ऑनलाईन सगळ्या मीटिंग्स होत होत्या आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाची मतं विचारली जात होती आणि त्या संदर्भामध्ये सतत ह्या वकिलांशी संपर्क साधून कशा पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे. विनोद पाटलांनी जी भूमिका गेली की खंडपीठाकडे, घटनापीठाकडे हे मागणी गेली पाहिजे, प्रकरण गेलं पाहिजे, त्या दृष्टीने त्यांना पूरक अशी भूमिका घेतली. त्यामुळे राज्य सरकार कुठेही कमी पडलेलं नाहीये. हेमलता पाटील, मग तरीही याचिकाकर्ते असं का म्हणतायत की राज्य सरकार कमी पडलंय, राज्य सरकार म्हणावी तशी स्ट्रॅटेजी आखू शकलं नाही, राज्य सरकार किंबहुना गंभीरच नाहीये या सगळ्या संदर्भात, असं का म्हणतायत मग ते? नाही, असं तर नक्कीच नाहीये. राज्य सरकार गंभीर विनोद आहे पाटील या संपूर्ण प्रकरणावरती राजकारण पासून लक्ष देऊन आहेत, प्रत्येक हालचालीविषयी ते लक्ष देऊन आहेत. विशेषतः त्यांनी अनेक मागण्या कोर्टाकडे लावून धरलेल्या होत्या, त्याच्यामुळे विनोद पाटील या प्रकरणात लक्ष देत नसतील असं तर आपण दावा करू शकत नाही, कारण तेच याचिकाकर्ते आहेत या प्रकरणातले. जर याचिकाकर्ते म्हणतायत तर राज्य सरकार कुठे चुकतंय याचा अनालिसिस नको का व्हायला? नाही, विनोद पाटलांची भूमिका अतिशय महत्वाची होती आणि त्याला सपोर्टिंग असं राज्य शासनाने भूमिका घेतली. राज्य शासनाने वकिलांमध्ये सुद्धा कुठे कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये, चांगले निष्णात वकील आहेत, त्यामुळे राज्य सरकार कुठेही कमी पडलेलं नाहीये. विनोद पाटलांच्या भावना मी समजू शकते की एखाद्या केसमध्ये इतका लढा दिल्यानंतर अशा पद्धतीचा आज अनपेक्षित निकाल लागल्यानंतर ती भावना आहे. परंतु राज्य सरकार कुठे कमी पडलं असं म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे. हे आरक्षण टिकलं पाहिजे याच भूमिकेतून राज्य सरकारने संपूर्ण लढा दिला आणि यापुढे सुद्धा राज्य सरकार त्याच भूमिकेतून, म्हणजे अनपेक्षित काहीतरी समोर आलं, अनाकलनीय समोर आलं म्हणून उद्विग्नतेतनं आलेली ही याचिकाकर्त्यांची भावना आहे असं म्हणताय तुम्ही? नाही, असंही मी म्हणणार नाही. त्यांनी त्याच्यामध्ये प्रचंड अभ्यास केलेला आहे. जे करणं योग्य आहे, ज्या वेळी करणं योग्य आहे त्या दृष्टीने त्यांनी सगळ्या हालचाली केलेल्या आहेत आणि राज्य शासनही त्याच्यामध्ये कुठं कमी पडलं असं म्हणणं म्हणजे मला योग्यच वाटत नाहीये. परंतु प्रत्येकाला कसं होतं की आजची दिवसच असा आहे की त्यामुळे वाईट तर नक्की वाटलं असेल आणि त्यामध्ये मला माहित नाही की कुठल्या भावनेतून ते असं. हेमलता पाटील, विनोद पाटलांनी आता थेट तपशील दिलेला आहे की न्यायालयामध्ये सुनावणी असते त्यावेळेला वकिलांसोबत बैठका करून नेमकी स्ट्रॅटेजी काय, आपण न्यायालयामध्ये काय बाजू मांडली पाहिजे, काय त्या ठिकाणी रिसर्च किंवा डेटा ठेवला पाहिजे, ते राज्य सरकारकडून झालेलं नाहीये असं ते सांगतायत. राज्य सरकारच्या जेवढ्या मी ऑनलाईन बैठकी बघितलेल्या आहेत, ज्या पद्धतीने राज्य सरकारने कामकाज केलेलं आहे त्या सगळ्या जेव्हा घटनाक्रम बघितला त्याच्यामध्ये कुठेही राज्य शासन कमी पडलं असं म्हणायला कुठेही वाव नाहीये. कुठेही वाव नाही. आता जसं सांगितलं की ठीक आहे, आपल्यासोबत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे सुद्धा आता चर्चेत सहभागी झालेले आहेत. मेटेजी, सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे, घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग झालेलं आहे, मात्र त्याच वेळेला आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती आहे. आपली प्रतिक्रिया, कारण आतापर्यंत विनोद पाटील यांचं म्हणणं आहे की सरकार कमी पडतंय, तर हेमलता पाटील म्हणतात की सरकार कुठेही कमी पडलेलं नाहीये. नाही, आज सर्वोच्च न्यायालयामध्ये जो निकाल मराठा आरक्षणाचा घटनापीठाकडे पाठवताना जो दिलेला आहे ते घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग करत असताना मराठा आरक्षणाच्या कायद्याला स्थगिती देण्यात आलेली आहे.
आणि ह्या स्थगितीमुळं मराठा समाजांच्या मुलामुलींचा आणि सगळ्याच समाजाच्या बद्दलचा नोकरीचा, शिक्षणाचे सगळे रस्ते बंद झालेले आहेत. आता हे सगळं जे झालेलं आहे हे या आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाचं हे फळ आहे. आणि म्हणून मराठा समाजाच्या बद्दल आणि आमच्या मुलामुलींच्या बद्दलचा हा आजचा दिवस म्हणजे काळा दिवस आहे. आणि हा काळा दिवस आणायचं काम हे ठाकरे आणि चव्हाणांनी केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही मागच्या अनेक दिवसापासून सातत्यानं सांगत होतो की या संदर्भामध्ये अगदी जेव्हा अशोकरावनी जेव्हा ऑनलाईन आमच्या बैठका घेतली तेव्हा सुद्धा आम्ही बोलत होतो की आपण चांगली तयारी करा, त्याचं नियोजन करा. ज्या लोकांनी उच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकवलं त्या लोकांना तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा घ्या. त्यांच्या व्यतिरिक्त ज्यांना ज्यांना घ्यायचं आहे त्यांना घ्या, ते स्वागतार्ह आहे. पण ज्यांना इथला अनुभव आहे त्या लोकांना सुद्धा घ्या. परंतु या सरकारनं पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. या आरक्षणाच्या काळामध्ये आपण जर पाहिलं असेल ते आम्ही आंदोलन सुद्धा मराठा समन्वय समितीच्या वतीनं, शिवसंग्रामच्या वतीनं आम्ही केलं. कोर्टामध्ये सुद्धा आम्ही याचिका सगळ्या दाखल केल्या. अनेक लोक, जवळ 10 लोकांनी याचिका पण सरकारने मात्र सगळ्यात उशिरा दाखल केली. ह्या सगळ्या आरक्षणाच्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच सरकारची भूमिका ही व्यवस्थित नव्हती, चांगली नव्हती, सकारात्मक नव्हती आणि सगळ्याला सोबत घेऊन जाण्याची आणि आरक्षणाच्या टिकवण्याच्या दृष्टीनं नव्हती. आणि या संदर्भात सांगून सुद्धा ते ऐकत नव्हते. सुरुवातीलाच आम्ही सांगत होतो की हे व्हर्च्युअल जे आहे आता सुनावणी त्याला आपण विरोध करा, विनंती करा कोर्टाला की आम्हाला व्हर्च्युअलमध्ये ही सुनावणी नको. पण ऐकलं नाही. या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं की बैठक घ्या, त्यांनी बैठक घेतली नाही. माननीय पवार साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि मार्गदर्शन करावं, त्यांनी काही केलं नाही. अशोकराव करायचे फक्त सगळं ऐकून घ्यायचे पण करायचे मात्र काही नाही. आणि ह्या सगळ्याचा परिणाम आज मराठा समाज भोगतोय. आमच्या मुलामुलींच्या भविष्याचा आता प्रश्न निर्माण झालेला आहे. ह्याचा जबाबदार कोण? हे सरकार आहे का? आता नुसतं जबाबदार म्हणून धरून सुद्धा ज्या आमच्या मुलांना शिक्षण मिळणार नाही, ज्यांच्या नोकऱ्या आता थांबणार आहेत, याचं हे सगळं जे आहे पाप हे कोण आता ठाकरे आणि चव्हाण पदरात घेणार आहेत का? लक्षात आलेलं आहे. मात्र विनायक मेटेजी, अशा वेळेला दिल्लीच्या राजकारणामध्ये, दिल्लीच्या वर्तुळामध्ये एक अशी सुद्धा चर्चा आहे की हे प्रकरण सकाळपासून लिस्टेडच नव्हतं. अचानक दुपारनंतर हे प्रकरण लिस्ट झालं आणि त्यानंतर ही सुनावणी झालेली आहे. मला वाटतं दिलीप तौर आपल्याला त्या संदर्भात अधिक माहिती देऊ शकतील. तौर सर, नेमकं काय झालं? हे सकाळपासून लिस्टेड नसलेलं प्रकरण अचानक आलेलं आहे पटलावर? हे बघा, सुनावणीचा विषय नव्हता. सुनावणी तर कंप्लीट झालेली होती, ऑर्डर रिझर्व्ह झालेली होती. नॉर्मली सुप्रीम कोर्टच्या आमच्या प्रोसिजर प्रमाणे जेव्हा निकाल असतो, निकालाच्या आदल्या दिवशी कॉजली स्टेज असते आणि त्याच्यामध्ये निकालाचा वेळ दिलेला असतो. परंतु आजच्या ह्या केसच्या बाबतीत असं झालं की काल सप्लिमेंटरी लिस्टमध्ये ही केस नव्हती, सकाळी ही सप्लिमेंटरी लिस्टमध्ये आली आणि 2 वाजता जजमेंट आहे म्हणून सांगितलं. त्यात असं आक्षेप घेण्यासारखं काही नाही असं मला वाटतं. हा प्रोसिजर भाग आहे, कधी कधी लॅप्स होऊ शकतो. सुप्रीम कोर्टच्या रजिस्ट्रीकडनं हा लॅप्स झालेला असेल कदाचित, तर आपण त्यावर कृपया लक्ष देऊ नये त्या गोष्टी. ठीक आहे. अभय देशपांडेंना काही मुद्दा मांडायचा मला वाटतं. अभय देशपांडे, मला वाटतं की जोपर्यंत फायनल जजमेंट आपल्याला बघायला मिळणार त्याचा उल्लेख मगाशी केला की रिझनिंग काय दिलंय न्यायालयाने. कारण ज्या 2 आरक्षणाला स्थगिती न देता जर ती घटनापीठाकडे जात असते, हे आरक्षण का गेलं नाही? म्हणजे विनोद पाटलांनी जर हे याचिका केली नसती हे घटनापीठाकडे देण्याची, तर हे आरक्षण रद्द झालं असतं का या स्थितीमध्ये, असा प्रश्न आज उपस्थित होतोय. फक्त मला विनोद पाटलांना विचारायचं, कारण ते स्वतः याचिका करते की काय नेमक्या कायदेशीर बाबतीत लक्ष दिलं नाही, पाठपुरावा केला नाही, हे तर ढोबळ होती. पण कायदेशीर दृष्ट्या काय चुका झाल्यात की ज्या याचिका करते म्हणून तुम्हाला वाटतायत, असं मला त्यांच्याकडून माहिती आहे. विनोद पाटील, नेमक्या काय राज्य सरकारच्या चुका झालेल्या आहेत कायदेशीर दृष्ट्या? म्हणजे राणेंनी तर थेट आरोप केला होता की चांगले वकीलच दिले नाहीयेत राज्य सरकारने. तर तुम्हालाही असं वाटतं का की कायद्याचा असा पाठिंबा देण्यात सरकार कमी पडलंय, सरकार गंभीर नाहीये? देशपांडे साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याबद्दल माझं मत असं आहे की राज्य सरकारने टायमिंग प्रॉपरली त्या ठिकाणी लँडिंग केलेलं नाही.
मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्यावेळेस मी अर्ज केला होता ते हालचाली बघून आम्ही अर्ज केला होता की विरोधकांच्या आता हालचाली गतिवेग पद्धतीने झालेल्या आहे आणि आता याच्यामध्ये काहीतरी होऊ शकतं. मग याच्यामध्ये नेमकी कुठली मागणी केली पाहिजे आणि योगायोगाने 5 ऑगस्टच्या दिवशी अयोध्या ज्या दिवशी प्रकरण घडलं, राम मंदिराचं भूमिपूजन होतं, त्या दिवशी एक ऑर्डर आली की EWS प्रकरण हे 5 न्यायमूर्तींकडे वर्ग करण्यात आलं. राज्य सरकारने व्यवस्थितरित्या जर टायमिंग त्या ठिकाणी साधला असता, फेब्रुवारी महिन्यानंतर एक फेब्रुवारीमध्ये ऑर्डर येते, एक मार्चमध्ये ऑर्डर येते आणि एक एप्रिलमध्ये त्या ठिकाणी ऑर्डर येते. या तिन्ही वेळेस MBBSच्या ऍडमिशन संदर्भात, PGच्या ऍडमिशन संदर्भात विरोधकांच्या वतीने फार ज्येष्ठ विधितज्ञ बाजू मांडत असताना राज्य सरकारला समोरचं चित्र कळायला पाहिजे होतं की आता विरोधकांच्या वतीने त्या ठिकाणी न्यायालयात हल्ले वाढलेले आहे, आपण काय रणनीती केली पाहिजे. सगळ्या गोष्टी आता कॅमेऱ्यासमोर योग्य ठरणार नाही, परंतु राज्य सरकारने जर ठरवलं असतं, या सरकारकडनं का जास्त अपेक्षा माझ्यासारखेला आहे, कारण याच्यामध्ये जे काही मोठे मोठे नेते मंडळी सत्तेत बसलेले आहे, प्रत्येकाच्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत आणि त्यांना रोज वकिलांशी काम पडतं, त्यांना न्यायालय नवीन नाही, कशा पद्धतीने युक्तिवाद करावा लागतो आणि काय टायमिंग त्या ठिकाणी हँडल करावा लागतो. देशपांडे साहेब यांनी जर व्यवस्थित टाइम टेबल बनवला असता तर आजचं चित्र हे वेगळं राहिलं. आला मुद्दा लक्षात आला तुमचा. एक 15 सेकंद माझ्याकडे शेवटची आहे. तर सर, आता याचं भवितव्य काय, अगदी 15 सेकंदात? ही ऑर्डर पास झाल्यानंतर आता माननीय चीफ जस्टिस कडे ही जाईल केस आणि मग ते माननीय चीफ जस्टिस याच्यामध्ये 5 सिनियर मोस्ट जजेसचं एक पीठ तयार करतील, त्याला घटनापीठ म्हणतात, आणि त्यानंतर तिकडे सुनावणी सुरू होईल. हा जो आपला स्टेच्या बाबतीतला जो काही चर्चा चालू आहे त्याच्यावर मला थोडंसं एक ऍड करायचंय की अजून इतकं काही अजून रस्ता संपलेला नाहीये. अजून जे जजमेंट आल्यानंतर त्यातली रिझनिंग काय आहे ते बघून त्यात पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत की घटनापीठाकडे असा अर्ज करता येऊ शकतो का, की त्याच्यावर रिकन्सिडर करा म्हणून काही करता येऊ शकतं का, मार्ग अनेक आहेत. त्यामुळे आता म्हणजे या क्षणाला मार्ग संपलेत असं नाहीये, तर मार्ग अनेक आहेत. योग्य कायदेशीर सल्ला घेऊन यातूनही मार्ग काढता येऊ शकतो. नुसते समाजाचे कैवारी म्हणून चालणार नाहीये, तर जिथे गरज पडलीये तिथे त्या योग्य त्या पद्धतीने योग्य ती कायदेशीर मदत सुद्धा समाजाला देणं हे तितकंच गरजेचं आहे. मला वाटतं सरकार आणि समाजाचे नेते सुज्ञ आहेत, ते योग्य पावलं उचलतील असं आपण या क्षणी अपेक्षा करूया. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. माझा विशेष मध्ये इथंच थांबतोय. पाहत रहा ABP माझा.